श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 7वे पर्व संभव पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण सूर्यपुत्र कर्णाची गोष्ट वाचली. आता आपण पुढे दुसरी गोष्ट वाचूया. राजश्रेष्ठ जन्मेजया, नारायण नामक जो सनातन देवादिदेव त्याचाच अंश मर्त्यलोकामध्ये प्रतापी कृष्णाच्या रूपाने अवतीर्ण झाला. अतिशय बलवान बलराम हा शेष नागाचा अंश असून तेजाने तळपणारा प्रद्युम्न हा सनत कुमारांचा अंश होय. देवांचे अंश असलेले आणखी अनेक राजे वासुदेवाच्या कुळामध्ये जन्मले आणि त्यांनी त्या कुळाचा अभ्युदय केला. राजा जन्मेजया, अप्सरांच्या गणाचा मी मागे उल्लेख केला होता. त्या अप्सरांच्या गणाचा अंश इंद्राच्या आज्ञेवरून पृथ्वीवर अवतीर्ण झाला. या 16,000 अप्सरा मर्त्यलोकात अवतीर्ण झाल्या आणि त्या कृष्णाच्या भार्या झाल्या. कृष्णाचे रंजन करण्यासाठी प्रत्यक्ष लक्ष्मीचा अंश रुक्मिणीच्या रूपाने भीष्मकाच्या कुळात जन्माला आला. इंद्रपत्नी शचीच्या अंशापासून शुभांगी द्रौपदी द्रुपद राजाच्या कुळामध्ये यज्ञवेदीपासून निर्माण झाली. ती फार ठेंगणी नव्हती, फार उंच नव्हती. नीलकमलाचा सुवास तिच्या सर्वांगाला येत असे. तिचे नेत्र कमलाप्रमाणे टपोरे होते. ती नितंबिनी होती. तिचे केस काळेभोर आणि कुरळे होते. स्त्रियांच्या सर्व चांगल्या लक्षणांनी ती संपन्न होती. तिची अंगकांती वैदूर्य रत्नासारखी लखलखीत होती. या गुणसमुच्चयामुळे एकांतवासात 5 पुरुष श्रेष्ठ पांडवांचे मनोविकार उत्कट करण्यामध्ये ती चतुर होती. सिद्धी आणि धृती या 2 देवता 5 पांडवांच्या कुंती आणि माद्री या माता होत. गंधारी हा मतीचा अंश होय. राजा जन्मेजया, देवांचा, असुरांचा, गंधर्वांचा, अप्सरांचा तसेच राक्षसांचा अंशावतार मी तुला कथन केला आहे. युद्धामध्ये अजिंक्य ठरलेल्या राजांची, यदूंच्या मोठ्या कुळात जन्मलेल्या कीर्तिमंत वीरांची तसेच ब्राह्मणांची, क्षत्रियांची व वैश्यांची माहिती मी तुला सांगितली आहे. धन प्राप्त करून देणारे, कीर्तीची जोड करून देणारे, पुत्र संततीचा लाभ करून देणारे, दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे, विजय मिळवून देणारे हे अंशावतरण प्रत्येक निर्मत्सर पुरुषाने श्रवण करावे. देवांनी, दानवांनी, गंधर्वांनी आणि राक्षसांनी काही अंशामध्ये पृथ्वीवर कसा अवतार धारण केला, त्यांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांचा विनाश कसा झाला, या सर्वांचे ज्याला यथातथ्य ज्ञान झाले आहे असा प्राज्ञ पुरुष कसल्याही संकटामध्ये खचून जात नाही. इथे अंशावतरण पर्व पूर्ण झाले. प्रत्येकाच्या जन्माचे कारण त्यांच्या त्यांच्या अंशरूपातून ज्यांचा जन्म झाला त्याचे वर्णन आपण या अंशावतरण पर्वामध्ये ऐकले. आता इथून पुढे आपण शकुंतलोपाख्यान ऐकणार आहोत. आता सुरू करूया. शकुंतलोपाख्यान वाचायला आपण आता पुढे सुरुवात करूया. जन्मेजय म्हणाला, विप्रश्रेष्ठ, देव, दानव, राक्षस, गंधर्व आणि अप्सरा यांचे पृथ्वीवर अंशावतरण कसे झाले हे आपण इत्थंभूत कथन केले आहे. तसे असले तरी कुरुवंशाचा वृत्तांत या थोर ब्राह्मणांच्या आणि ऋषीगणांच्या सभेत आपण मला पुन्हा अगदी आरंभापासून सांगावा अशी माझी इच्छा आहे.
यावर वैशंपायन म्हणाले, जन्मेजया, ऐक आता तुला मी हे आख्यान सांगतो. पौरव वंशाची वृद्धी करणारा दुष्यंत नावाचा राजा होता. तो पराक्रमी होता आणि चतुरंत म्हणजे समुद्र वलयांकित पृथ्वीचा तो पालन करता होता. अखिल पृथ्वीचा तो उपभोक्ता होता. युद्ध जिंकण्यात तरबेज असलेल्या त्या दुष्यंताचे प्रभुत्व सागर तीरावरील देशावरही होते. म्लेच्छांनी व्यापिलेल्या देशांपर्यंत जेथे जेथे चतुर्वर्ण्य व्यवस्था होती अशा समुद्रपट्टीतील सर्व देशावर त्याचीच हुकूमत होती. त्या दुष्यंत राजाच्या कारकिर्दीत वर्णसंकराचा अपराध करणारा मनुष्य कोणीही नव्हता. नांगरल्या वाचूनच भूमीमधून आपोआप भरपूर पीक निघत असल्यामुळे कृषीकर्म म्हणजे शेत करण्याचे काम करण्याची कुणावर पाळीच येत नसे. पृथ्वीवर सर्व धातूंची विपुल समृद्धी असल्यामुळे खाणींमधून धातू शोधून काढण्याचीही कोणाला कधी गरज भासली नाही आणि पापाचरण करण्याकडे कोणाचीही प्रवृत्ती होत नसे. माणसे धर्मशील असल्यामुळे त्यांना धर्म आणि अर्थ या दोन्ही पुरुषार्थांची सहज प्राप्ती होत असे. राजा जन्मेजया दुष्यंत राज्य करीत असताना चोरा चिलाट्यांपासून कोणालाही कसले भय नसे आणि क्षुधेच्या भीतीचा तर लेशही कोणाला माहीत नव्हता. हाच प्रकार व्याधींच्याही बाबतीत होता. चारही वर्णांचे लोक आपापल्या स्वधर्मानुसार वर्तन करीत असत आणि पर्जन्यवृष्टीसाठी करिरी इष्टीसारखी काम्य कर्मे ते अगदी निस्पृहतेने करीत असत. त्या दुष्यंत राजाचा त्यांना आधार असल्यामुळे त्यांना कुणापासूनही कसलेही भय नव्हते. त्याच्या कारकिर्दीत पाऊस अगदी वेळेच्या वेळेवर पडत असे. फळे अगदी रसाळ गोमटी असत. सर्व प्रकारच्या रत्नांनी पृथ्वी अगदी समृद्ध असे आणि गुराढोरांची विपुलता असे. ब्राह्मण नित्य स्वकर्मामध्ये गुंतलेले असत. अस्त्याचा लेशही त्यांना माहीत नसे. हा राजा उपवनांनी आणि गर्द अरण्यांनी गजबजलेला मंदार पर्वत 2 हातांनी सहज उचलून घेऊन जाईल असे कोणालाही वाटावे असे त्याचे सामर्थ्य अद्भुत होते. वज्राचा देह असलेला तो राजा प्रक्षेप, विक्षेप, परिक्षेप आणि अभिक्षेप या 4 प्रकारच्या गदायुद्धात आणि सर्व प्रकारच्या शस्त्रांच्या उपयोगात पारंगत होता. हत्तीवर आरूढ होण्यात आणि घोड्यावर स्वार होण्यातही तो अगदी निष्णात होता. सामर्थ्यामध्ये तो विष्णूच्या तोडीचा होता. तेजामध्ये तो प्रत्यक्ष सूर्याची बरोबरी करणारा होता. संथ सागराप्रमाणे तो शांत म्हणजे अक्षोभ्य होता आणि त्याचा सोशिकपणा पृथ्वीसारखा होता. त्याच्या राष्ट्रातील नगरे आनंदी व समाधानी होती आणि सर्व प्रजाजनांना तो हवाहवासा वाटे. धार्मिक कृत्यांनी त्याला प्रसन्न प्रजेचा तो प्रतिपाळ करीत असे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.